सिद्धांत एज्युकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव मी शिवकन्या. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर दीज कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स फॉर मोर दॅन 20 इयर्स. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही कुठूनही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमचं स्वागत आहे सिद्धांतच्या या एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती, जिथे बँकिंग, इन्शुरन्स आणि एसएससीचे एक्झामिनेशन्स आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेसमध्ये शिकवतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा जो सिद्धांत एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आहे फक्त ऑनलाईनच नाहीये तर ऑफलाईन मध्ये इंदुलाल कॉम्प्लेक्स मध्ये, नवी पेठेमध्ये, पुण्यामध्ये तुम्ही आलात की हा तुम्हाला मिळून जाईल. आणि याची अजून एक शाखा आहे पिंपरी चिंचवड मध्ये. त्याचे सगळे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत. जरूर एकदा कॉल करा. दररोज आपले डेमो लेसन्स असतात, तिथं तुम्ही येऊन बसू शकता आणि बघू शकता की इथला स्टाफ कसा शिकवतो, कसा एक्झाम ओरिएंटेड, एक्झाम टार्गेटेड आमचं शिकवणं असं तुम्हाला लगेच लक्षात येईल. नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, आयुष्यभर चांगली नोकरी करायची आहे, तर सिद्धांत एज्युकेशन इज द बेस्ट प्लॅटफॉर्म इन द एंटायर रिजन. सिद्धांत एज्युकेशन मध्ये आल्यानंतर फक्त तुम्हाला टीचिंग आणि लर्निंग एवढंच नाही तर एक लक्षात घ्यायचंय, या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत, स्पर्धा परीक्षा आहेत, याच्यामध्ये टीचिंग आणि लर्निंग जेवढं महत्वाचं आहे ना विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, त्याचबरोबर 2025 मध्ये की जे साल बँकिंग आणि इन्शुरन्सच्या एक्झामिनेशन मध्ये एक हिस्टॉरिकल वर्ष ठरणार आहे का, संपूर्ण वर्षभर जुलै महिन्यापासून सुरू होईल, संपूर्ण वर्षभर तुम्हाला एक्झाम्स दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की तुम्ही जर IBPS असेल, RRB असेल किंवा SBI कोणतीही जर एक्झामिनेशन असेल तर या एक्झामला जर टार्गेट करायचं असेल तर सिद्धांतशिवाय पर्याय नाही, हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. बट अलॉंग विथ दॅट तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्याची नेहमी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे, एक सिरीज संपूर्ण घेऊन आलेली आहे आणि त्या सिरीजचं नाव आहे ट्रॅक द मॉक किंवा ट्रॅक मॉक असं म्हणू. आजचा आपला पहिला मॉक आहे, इंग्लिशचा असणार आहे. याचबरोबर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला याच्यामध्ये मॉक सिरीज मध्ये मिळून जाणार आहे, क्वांटचा मॉक मिळणार आहे, रिझनिंगचा मॉक असणार आहे, करंट अफेअर्स वरती असणार आहे. एकूण परीक्षेमध्ये तुम्हाला जेवढेही एक्झामिनेशन्स आहेत तेवढ्या सगळ्यांचे मॉक्स इथे तुम्हाला मिळतील. फक्त मॉक्स म्हणजे आपण प्रश्नोत्तरांची तयारी करणार नाही, तर जाता आता कमी वेळामध्ये जास्त प्रश्न कसे सोडवावेत, बरोबर प्रश्न कसे सोडवावेत, कॉन्सेप्टच्या लेवलवरती आपली क्लॅरिटी काय असली पाहिजे, या सगळ्यांचा उहापोह डिस्कशन आपण इथं करणार आहोत. सेइंग सो आपण सुरुवात करूया इंग्लिशच्या मॉकला. परत एकदा हिट द बेल आयकन, डू नॉट फॉरगेट टू लाईक द व्हिडिओ. सुरुवात करूया. चला, पहिला प्रश्न माझा काय आहे. कधीही लक्षात घ्या, प्रश्नांची सुरुवात करत असताना डायरेक्शन्स नीट वाचून घ्यायचे. मुलं फक्त असा हा पॅटर्न बघितला की लगेच त्याच्या आन्सर कडे जायला बघतात. नाही विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बघूया आपण. फॉलोइंग क्वेश्चन सेंटेन्स डिवाइड केलेलं आहे 4 सेगमेंट मध्ये. आता या 4 पैकी एकामध्ये ग्रॅमॅटिकल एरर असू पण शकते किंवा नसू पण शकते. चूज द पार्ट इन विच द एरर लाईज, ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचंय. एक लक्षात घ्यायचंय, स्पॉट द एरर हा जवळजवळ 7 ते 8 वेगवेगळ्या प्रकारांनी विचारलेला असतो. त्यातला पहिला प्रकार मी आज कव्हर करत आहे. पुढच्या मॉक मध्ये आपण पुढचा प्रकार कव्हर करूया. तर जिथे एरर आहे ते काढायचं आहे. नो रिप्लेसमेंट असेल तर ई ऑप्शन तुमचा असणार आहे आन्सर. बघूया शांतपणे. आता आपण प्रश्न वाचून घेऊया. मोस्ट ऑफ द रिसर्चेस अँड स्टडीज आर बेस्ड ऑन व्हेरिएशन्स बिटवीन वेव्स ऑफ सिमिलर स्ट्रेंथ पास्ट थॉरो द कोर ऍट डिफरंट टाइम्स. वाचता वाचताच आपल्याला काही गोष्टी खटकायला पाहिजेत. ज्यांचं वाचन चांगलं आहे, क्लोज आहे, त्यांना हे खटकायला सुरुवात होते आणि एरर मिळायला सोपं पडतं. पण आपण इथं बघूया वन्स अगेन. रिसर्चेस प्लुरल आहे, स्टडीज प्लुरल आहे, म्हणून आर प्लुरल आहे, बरोबर आहे. बेस्टच्या नंतर ऑन असतो, बरोबर आहे. व्हेरिएशन्स कशामध्ये, वेव्स मध्ये. सिमिलर स्ट्रेंथच्या पास्ट थॉरो असणार आहे का, पास थ्रू, ज्याच्यातून काय होतं, पास होतं, त्याच्यासाठी मी काय वापरणार आहे, थ्रू वापरणार आहे. थॉरोचा मतलब काय होतो, थॉरो मीन्स कम्प्लीट, थॉरो मीन्स एंटायर, संपूर्ण. मग मला एरर कुठे सापडली, मला एरर सापडली डी सेक्शन मध्ये. मुलं लगेच डी ला टिक मार्क करतात, पण लक्षात घ्या खाली ऑप्शन्स कडे पण बघायचंय. कुठे आहे, थॉरो द कोर ऍट डिफरंट टाइम्स, म्हणजे इथं हा डी मध्ये आहे पण ऑप्शन मध्ये हा बी मध्ये. माझा आन्सर बी असणार आहे ना की डी असणार आहे. क्लिअर आहेत का गोष्टी, बघा. लेट्स टर्न अवर अटेन्शन टू द नेक्स्ट वन. पुढचं बघूया आपण. द नेक्स्ट वन एररचाच प्रश्न आहे. The researchers say the findings could also provide valuable insights to help to predict how climate change may impact the continent in the future.
बघूया आपण. रिसर्चर्स प्लुरल आहे, से प्लुरल आहे, फाइंडिंग्स पुढच्या नंतर मला V1 पाहिजे, बरोबर आहे. व्हॅल्युएबल इन्साइट्स आहे, टू हेल्प टू प्रेडिक्ट. इथं मला खटकायला सुरुवात झाली. बघा, टू हेल्प आणि टू प्रेडिक्ट दोन टू कसे वापरणार, हे नाही येणार. का नाही येणार याचं उत्तर मी तुम्हाला सांगते, बट फिलहाल आपल्याला बी एरर मध्ये एरर सापडलेली आहे. पण बी इथं बी नाही आहे बेटा, तर कुठं आहे बघा, व्हॅल्युएबल. बीचा ऑप्शन इथं कुठं दिलेला आहे, ऑल्सो प्रोव्हाइड टू हेल्प टू प्रेडिक्ट. मला एरर बी मध्ये सापडले, परंतु माझं करेक्ट ऑप्शन डी असणार आहे. लक्षात आलं. आता याचं आपण एक्सप्लेनेशन जरा असं बघूया. टू हेल्प टू प्रेडिक्ट हे माझं चुकीचं का आहे, काय विषय आहे. याला म्हणायचं पॉझिटिव्ह वर्ब. पॉझिटिव्ह म्हणजे कोण कोण आहे बघा, हेल्प आहे, मेक आहे, लेट आहे. हे असे वर्ब्स आहेत की ते दुसऱ्या कुठल्या तरी वर्बला मदत करतात कार्य करण्यासाठी. जसं की एक्झाम्पल्स मी इथं लिहिलेले तुम्हाला लगेच लक्षात येईल. हेल्प, मेक आणि लेट. द टीचर हेल्प हिम, टीचरने मदत केली कशासाठी, सॉल्व. परत इथं टू घ्यायची गरज आहे का, अजिबातच नाही. द टीचर हेल्प हिम, मदत केली, सॉल्व द प्रॉब्लेम. द मूवी मेड हर व्हॉट, क्राय. मेड हर टू क्राय म्हणायची गरज आहे का, नाही. मेड हर क्राय. शी लेट हिम टू गो म्हणायची गरज आहे का, नाही. लेट गो हेच काय आहे, एक पूर्ण वर्ब असल्यासारखं आहे. सो हेल्प, मेक आणि लेट त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह वर्ब. याच्यानंतर तुम्ही टू लावायची गरज नाही. हा सगळ्यात महत्वाचा नियम आपण इथं कव्हर केला. पुढचा प्रश्न बघूया आपण. Scientists have made significant strides in understanding the moon's impact history, shedding light on the early solar system's evolution and the formation for terrestrial planets. वाचतानाच आपल्याला लक्षात येतं फॉर्मेशन फॉर असणार नाही तर फॉर्मेशन ऑफ असणार आहे. फॉर्मेशन ऑफ म्हणजे त्याची शेप मध्ये येतं, फॉर्म मध्ये येतं, त्याला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ कशाचं, टेरेस्ट्रियल प्लॅनेट. एरर कुठं आलेली आहे, डी मध्ये. मग हा कुठं भाग आहे, डी मध्येच आहे. एव्होल्युशन फॉर्म इथं काय पाहिजे, ऑफ पाहिजे. मगाशी बघितलं तर डी मध्ये माझा एरर असणार आहे. लक्षात येते का बघा, इथं प्रेपोजिशनची एरर होती. पुढचा प्रश्न बघूया आपण. Elephants are wide considered some of the most intelligent mammals outside of primates thanks to their exceptionally large brains and strong social bonds. कशामध्ये एरर असू शकते बघा, इथं विचार करा. Elephants are widely considered. Considered हा वर्ब आहे, कसं कन्सिडर केले, वाईडली कन्सिडर, मोठ्या प्रमाणात कन्सिडर केलेले आहे. ए सेक्शन मध्ये एरर आहे, ए मध्ये नाही आहे. कुठे आहे, ए डी मध्ये पहा. सो माझा एरर कुठे येणार, माझा आन्सर काय येणार, डी येणार. 4 आपण बघितलेले आहेत एररचे प्रश्न. पुढे जाऊया आपण. वी आर गोइंग टू सी अ डिफरंट काइंड ऑफ क्वेश्चन. कशा प्रकारचा प्रश्न, इंटरचेंज किंवा वर्ड स्वॅपिंगचा हा प्रश्न आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. बघू कसं आहे. हिअर आर 2 स्टेटमेंट्स. त्याच्यामध्ये बोल्ड वर्ड दिलेले आहेत 4. एका सेंटेन्स मध्ये 2 आणि दुसऱ्या सेंटेन्स मध्ये 2. यांचं इंटरचेंज होतं का आपल्याला बघायचं आहे. अशा प्रश्नांची आपल्याला प्रॅक्टिस करत असताना 2 प्रकारच्या आपल्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत. बघूया आपण. इन द क्राउडेड प्लाझा. एकतर बघायचं माझं कोलोकेशन बरोबर येतं का. कोलोकेशन म्हणजे संगत शब्द, त्याच्याबरोबर तो शब्द बरोबर वाटतो का, बसतो का. प्लाझा म्हणजे काय, मॉल. मॉल क्राउडेड असू शकतो का, असू शकतो. स्ट्रीट परफॉर्मन्स एंटरटेन्ड सँड कॅसल्स. सँड कॅसल्स म्हणजे काय, वाळूचे किल्ले. वाळूच्या किल्ल्यांना कोण एंटरटेन करतं का, हो नाही करत. त्यामुळे मला इथं खटकायला सुरुवात झाली. विथ म्युझिक अँड अॅक्रोबॅटिक्स ड्रॉइंग अप्लॉज फ्रॉम द ऑडियन्स. एक सेंटेन्स झाला माझा. दुसरा सेंटेन्स, ऍट द बीच. बीच वरती चिल्ड्रन बिल्ड पासर्स बाय. पासर्स बाय म्हणजे वाटसरू, रस्त्याने जाणारे मुलं त्या पासर्स बायना बिल्ड करत होती. हे खटकतं मला, बरोबर आहे. व्हाईल पॅरेंट्स रिलॅक्स्ड अंडर अम्ब्रेलाज लिस्निंग टू द सूदिंग साऊंड ऑफ वेव्स. साऊंड ऑफ वेव्स बरोबर आहे. म्हणजे माझं काय येणार बघा इथं आन्सर, एंटरटेन. कुणाला एंटरटेन केलं, पासर्स बायला. इथं सी येणार. आणि मुलं काय बिल्ड करत होती, सँड कॅसल्स, बी येणार. सी आणि बी मध्ये माझं इंटरचेंज होणार. कुठे आहे इथं, इथं आहे बघा, बी आणि सी. दुसरं आपण असं करू शकतो, पुढच्या ह्याच्यामध्ये सांगते मी तुम्हाला. चला बघूया कसं करायचं. अगेन द क्वेश्चन्स. इनसाइड द ग्रीनरी लायब्ररी. लायब्ररी ग्रीन असू शकते का, नाही. इथंच मला खटकलं. स्टुडंट्स क्वाइटली एन्जॉयड ॲट डेस्क वर सराउंडेड बाय शेल्स फिल्ड विथ बुक्स ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स.
अलॉंग द सिटी पार्क जॉगर्स अँड वॉकर्स स्टडीड. जॉगर्स अँड वॉकर्स स्टडी कशाला करतील? स्टडीड काय? द फ्रेश एअर अँड बिझी टेकिंग अ ब्रेक फ्रॉम अर्बन हसल. ब्रेक घ्यायचा असेल तर बिझी कशाला? स्टडीड नाही येणार, काहीतरी घोटाळा आहे, दया गडबड आहे कुछ तो. चला बघूया. इनसाइड द लायब्ररी. इनसाइड द काय? बिझी लायब्ररी. डी इथं येणार आणि ए ग्रीनरी. काय करत होते? फ्रेश एअर अँड ग्रीनरी. बरोबर जातं माझं, बरोबर. पुढे बघूया इकडे. इकडे काय? एन्जॉयड. स्टुडंट्स क्वाइटली एन्जॉयड का? स्टुडंट्स स्टडीड येणार, क्वाइटली स्टडीड, सी जाणार. अँड द जॉगर्स अँड वॉकर्स एन्जॉयड, बी इथे येणार. म्हणजे ए डी आणि बी सी चा माझा इंटरचेंज येणार. हा एक प्रकार झाला, बरोबर. सगळंच याच्यामध्ये बदलतं आणि पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये काही गोष्टी बदलत नव्हत्या. बघू आपण हे कुठं आलं? ए डी आणि बी सी. डी इज माय करेक्ट ऑप्शन. लक्षात येते का बघा. पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 7. ऍट द बसलिंग ट्रेन स्टेशन. बसलिंग म्हणजे काय? जिथं गर्दी गोंधळ आहे, गर्दी गंमत आहे, त्या स्टेशन वरती ट्रॅव्हलर्स हरी टू कॅच देअर ट्रेन्स. द एअर फिल्ड विथ द साऊंड ऑफ अनाउन्समेंट्स अँड चॅटर. अनाउन्समेंट असू शकते का ट्रेन स्टेशन वरती? हो असते. बसलिंग ट्रेन स्टेशन म्हणजे ए आणि बी मध्ये काही बदल नाही. या इन द लाईव्हली स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? चौक. चिल्ड्रन प्लेड अराउंड द फाउंटन व्हाईल वेंडर सोल्ड स्नॅक्स अँड ट्रिंकेट्स टू द टुरिस्ट. आता बघा, ट्रिंकेटचा अर्थ एक 2 मिनिटं माणूस झाला की मला माहित नाही, पण मला हे कळतं की बसलिंग ट्रेन स्टेशन आहे, अनाउन्समेंट होतात. याच्यामध्ये जर हे याला बदलायचं म्हटलं तर कुठं बसत नाही ट्रिंकेट्स. त्यामुळे मला ए बी सी हलणारच नाही जागेवर. ते जर हलणार नसतील तर डी ला मी रिप्लेसमेंट कशी देणार? त्यामुळे माझा आन्सर काय येणार? नन ऑफ दिस येणार. लक्षात येते का बघा. थोडं कॅल्क्युलेटिव्हली जायचं, डिप्लोमॅटिकली जायचं आपल्याला. पुढे बघूया. इथं आता लक्ष द्या. ऍट द फार्मर्स मार्केट. फार्मरचं मार्केट असू शकतं का? हो असू शकतं. शॉपर्स ऍडमायर्ड स्टॉल्स ऑफ फ्रेश व्हेजिटेबल्स अँड होममेड गुड्स चॅटिंग विथ लोकल फार्मर्स. शॉपर्स ऍडमायर करत होते, बरोबर आहे का? असू शकतं, बरोबर. पण थांबा, बघूया पुढे अजून. इनसाइड द क्वाइट म्युझियम. म्युझियम शांत असू शकतं का? हो असू शकतं. व्हिजिटर्स ब्राउज्ड पेंटिंग्स अँड स्कल्पचर्स अप्रिशिएटिंग द आर्टिस्ट्री अँड हिस्ट्री ऑन डिस्प्ले. ब्राउज करणे म्हणजे काय? फक्त ऑनलाईन ब्राउजिंग असत नाही, तर फिजिकली पण तुम्ही ब्राउज करू शकता, हाताळू शकता. फॉर एक्झाम्पल, तुळशीबागेत तुम्ही गेलात किंवा कुठल्याही स्टॉल मध्ये गेलात, कुर्ती लावलेली असतात, तर यू आर ब्राउजिंग द कुर्तीज, राईट? सो ब्राउज तुम्ही फिजिकल पण करू शकता. पण आता इथं कॉन्टेक्स्टचा विचार घ्या. म्युझियम मध्ये तुम्हाला पेंटिंग आणि पुतळे कोण ब्राउज करायला देतं का? हो, कोण हात लावायला देतं का त्याला? सो या कॉन्टेक्स्ट मध्ये ब्राउज हा शब्द नाही बसणार. मग काय? क्वाइट म्युझियम करेक्ट आहे. म्हणजे ए आणि सी म्हणजे काय? बरोबर आहेत. अजून एक याच्यातली ट्रिक आहे की ए आणि सी जिथं जिथं असेल तिथला मी ऑप्शन काढून टाकणार, कारण त्यांची जागा बदलणारच नाहीये. ए सी इथं आहे, ए सी इथं आहे, ए इथं आहे, सी इथं आहे. कोण शिल्लक राहिलं? बी आणि डी. मग बघूया आपण. शॉपर्स ब्राउज्ड स्टॉल्स ऑफ व्हेजिटेबल्स अँड होममेड गुड्स, बरोबर आहे. आणि काय? व्हिजिटर्स ऍडमायर पेंटिंग्स, बरोबर आहे. कौतुक करत होते पेंटिंगचं. दॅट इज क्वाइट करेक्ट. सो माझा आन्सर इथं काय ना? सी. हा एक प्रकार आहे, इंटरचेंजचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे फ्री डेमो लेसन आपले सगळीकडे अवेलेबल आहेत. दोन्ही ब्रँचेसला अवेलेबल आहे. टायमिंग, शिक्षक, सिलेबस, जेही काय तुम्हाला एका परीक्षेला पास होण्यासाठी आवश्यक आहे, सगळं सिद्धांतमध्ये तुम्हाला मिळणार आहे. फक्त एक कॉल करा आणि फ्री डेमो लेसन तुम्ही अटेंड करू शकता. लेट्स गो. 9वा प्रश्न काय? पुढचा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे आपला. मॅचिंगचा प्रश्न असतो, मॅच द कॉलमचा असतो. अनेक मुलांना प्रॉब्लेम येतो आणि वेळ कन्झ्युमिंग आहे किंवा टाइम कन्झ्युमिंग असं मुलं म्हणत असतात, पण तसं काहीच नाहीये. ऑप्शन कडे बघत मी हे करत जाणार आहे. कॉलम मध्ये काय म्हटलेलं आहे? कॉन्टेक्स्चुअली आणि ग्रॅमॅटिकली बरोबर असणारे जोडी शोधून काढायचे. A2 म्हटलंय पहिला. इन द बसलिंग मार्केट प्लेस व्हेंडर्स शाउटेड प्राइसेस ॲज शॉपर्स ब्राउज्ड स्टॉल्स फिल्ड विथ फ्रेश प्रोड्यूस अँड हँडमेड गुड्स. बरोबर जातं का? मार्केट प्लेस मध्ये फ्रेश प्रोड्यूस हँडमेड गुड बरोबर जातं, ठीक आहे. B3. ऍट द सेरेन. सेरेन मीन्स काम अँड क्वाइट बॉटॅनिकल गार्डन मध्ये विजिटर स्ट्रोल्ड. स्ट्रोल म्हणजे फिरायला जाणे. अमंग ब्लूमिंग फ्लावर्स. बी के साथ 3 आहेत. फ्लावर्स अँड लश ग्रीनरी एन्जॉइंग द पीसफुल सराउंडिंग.
बोटॅनिकल गार्डन मध्ये लश ग्रीनरी वगैरे असू शकते का? हा बरोबर आहे, जाऊ शकतं. C1 इनसाइड द कोझी कॅफे, एका कम्फर्टेबल कॅफे मध्ये पॅट्रन सिप्ड कॉफी अँड चॅटेड ओव्हर क्या पेस्ट्रीज अँड द अरोमा ऑफ फ्रेशली ब्रूड बेवरेजेस फिलिंग द एअर. इथं तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं, मार्केट प्लेस, बोटॅनिकल गार्डन, कोझी कॅफे यांना हे सेटअप आहे आणि तिथं काय काय घडतं हे या कॉलम मध्ये दिलेलं आहे. C1 पण माझं बरोबर आहे, म्हणजे दुसऱ्या ऑप्शन कडे मला जायची फारशी गरज नाहीये. A इज माय करेक्ट आन्सर. लेट्स गो अहेड फॉर द नेक्स्ट वन. काय बघूया आपण? ए कॉलम बघूया. अलॉंग द सिनिक रिव्हर पाथ आहे. सायक्लिस्ट अँड वॉकर्स एन्जॉयड व्ह्यूज ऑफ द, ए ला 2 म्हटलेलं आहे, एन्जॉयड व्ह्यूज ऑफ द स्टोरीज ऑफ रिजन्स हिस्ट्री अँड कल्चरल इव्होल्युशन. आता या रिव्हर पाथचा आणि हिस्ट्रीचा आणि कल्चरचा काय संबंध आहे का? कॉन्टेक्च्युअली हे बसत नाही. माझा A2 हा ऑप्शन गेला. A2 आणखी कुठं आहे का? नाही. बघू आता दुसरा ऑप्शन. A1 एन्जॉयड व्ह्यूज ऑफ द मेस्मरायझिंग एव्हरीवन हू विटनेस द स्पेक्टॅकल. मेस्मरायझिंग म्हणजे काय? अगदी आश्चर्यामध्ये बुडून जाणे. हे येणार का याच्यामध्ये? नाही. तरी पण आपण B3 करून बघू. लोकल म्युझियम मध्ये आर्टिफॅक्ट्स डिस्प्लेड इन ग्लास केसेस टोल्ड वॉटर अँड सराउंडिंग नेचर. अजिबातच नाही. सो इट वॉन्ट गो. चला तिसरा ऑप्शन बघूया. B2 म्हटलंय. म्युझियम आर्टिफॅक्ट डिस्प्लेड इन द ग्लास केसेस टोल्ड स्टोरीज ऑफ द रिजन्स हिस्ट्री अँड कल्चरल एव्होल्युशन. बरोबर आहे. म्युझियम आपल्याला इतिहास आणि कल्चर सांगत असतात. B2 मेरा करेक्ट है यहाँ पे. A3 जातो का बघूया. रिव्हर पाथ आहे, सायक्लिस्ट आहेत, वॉकर्स आहेत, एन्जॉयड व्ह्यूज ऑफ द वॉटर अँड सराउंडिंग नेचर सोकिंग इन द ट्रँक्विलिटी. ट्रँक्विलिटी मीन्स शांतता, सेरेनिटी. बरोबर आहे का? हा बरोबर आहे. C1 एक करून बघूया. मुलं आणखी काय करतात? 2 बरोबर आले म्हणजे तिसऱ्याकडे बघायचे कष्ट घेत नाहीत. कधी कधी हा सुद्धा चुकीचा असू शकतो. सो माय वॉर्निंग इज चेक ऑल द ऑप्शन टिल द एंड. बघूया. द शिमरिंग अरोरा पेंटेड द नाईट स्काय. अरोरा म्हणजे दक्षिण किंवा उत्तर ध्रुवावरती जो सूर्यप्रकाश असतो, अरोरा, त्याला अरोरा म्हणायचं. अरोरा पेंटेड द नाईट स्काय विथ व्हायब्रंट ह्यूज मीन्स कलर्स, ब्राईट कलर्स ऑफ ग्रीन अँड पर्पल मेस्मरायझिंग, अट्रॅक्टिंग एव्हरीवन हू विटनेस द स्पेक्टॅकल. हे दिव्य दृश्य बघून सगळेजण अट्रॅक्ट झाले किंवा मेस्मराइज झाले. सी मेरा करेक्ट 4 आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे शेवटपर्यंत 2 ऑप्शन बरोबर आले म्हणून सोडायचं नाही. एव्हरी ऑप्शन यू नीड टू रिचेक, बघायचंय. कळलं? लक्षात आलं आपल्याला कसं करायचंय? नाव द मोस्ट इम्पॉर्टंट. पुढचा एक प्रश्नाचा प्रकार आहे की जो सगळ्या परीक्षांमध्ये 2024 ला होता, 2025च्या पण काही एक्झामिनेशन मध्ये आहे. तो म्हणजे, आपण आधी सूचना वाचून घेऊया. Given below a word followed by 3 sentences, you need to understand whether the given word is used correctly or not. आता पुढं काय आहे ते महत्वाचं आहे. मुलं काय करतात? चटकन हे वाचतात आणि जे बरोबर आहे त्याला टिक मार्क करायला लागतात. वेट, पुढं काय ते पण बघा. यू हॅव टू चूज द सेंटेन्स इन विच द वर्ड हॅज बीन युज्ड इनकरेक्टली. हा शब्द चुकीच्या अर्थाने जिथं वापरलेला आहे त्याचा फॉर्म पण बरोबर पाहिजे आणि मीनिंग सुद्धा बरोबर पाहिजे. लेट्स हॅव अ लुक. डिस्पाइट हिज मेनी अचीवमेंट्स. खूप सारे अचीवमेंट्स मिळून सुद्धा डिस्पाइट काय दाखवतो? कॉन्ट्रास्ट दाखवतो. ही रिमेन्ड हंबल. हंबलचा अर्थ मुळात काय होतो? हंबल मीन्स टू बी मॉडेस्ट, विनम्र राहणे. तो हंबल राहिला. ऑलवेज गिव्हिंग क्रेडिट टू हिज टीम. तो नेहमी आपल्या यशाचं श्रेय कुणाला द्यायचं? आपल्या टीमला. बरोबर आहे. हंबल माणूस असं करतो. शी हंबली ऍक्सेप्टेड द अवॉर्ड. तिने अगदी हंबली तो अवॉर्ड ऍक्सेप्ट केला. थँकिंग एव्हरीवन हू हॅड सपोर्टेड हर जर्नी. तिच्या जर्नीमध्ये ज्यांनी सपोर्ट केला होता त्या सगळ्यांना ती थँक्यू म्हणाली. दिस इज अ साइन ऑफ अ हंबल पर्सन. आणि हंबली हे बरोबर ऍडव्हर्ब वापरलेलं आहे. हंबलचं रूप बदललं त्यांनी, ऍक्सेप्टेड वर्ब आहे, याला ऍडव्हर्ब वापरलं. बरोबर आहे. हिज ॲरोगंट बिहेवियर. त्याचा अत्यंत ॲरोगन्स म्हणजे उद्धट जी वागणूक होती. अँड कॉन्स्टंट बोस्टिंग. कंटिन्युअसली तो बोस्टिंग करायचा. बोस्टिंग म्हणजे काय? मी येऊ आणि मी तेव्हा स्वतःविषयी सांगत झाले. दॅट इज बोस्टिंग. शोड दॅट ही वॉज फार फ्रॉम हंबल. म्हणजे तो मॉडेस्टी पासून खूप दूर होता. हंबल, फार फ्रॉम हंबल. हंबल नाही, मला पाहिजे काय पाहिजे? हंबलनेस. नाऊन पाहिजे मला इथं. अजून एक ट्रिक सांगते. फ्रॉम काय आहे? प्रेपोजिशन. त्याच्यानंतर हमेशा काय पाहिजे मला? नाऊन पाहिजे. वर्गामध्ये शिकलेलो आहे आपण. ओके. सो याचा फॉर्म माझा चुकलेला आहे.
सो तिसऱ्यामध्ये मी इनकरेक्टली वापरलेलं आहे. सो थर्ड इज सी इज माय करेक्ट आन्सर. इथं रॉंगली वापरलेलं आहे. लेट्स टर्न अवर अटेन्शन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय आहे? वर्ड आहे एफिशियंट. एफिशियंटचा मतलब होतो की एफिशियन्सीने काम करणे किंवा पूर्ण क्षमतेने काम करणं, कार्यक्षमतेने काम करणं. बघूया. द न्यू सॉफ्टवेअर मेड द प्रोसेस मच मोर एफिशियंट. नवीन सॉफ्टवेअरमुळे प्रोसेस काय झाली? एफिशियंट झाली. सेव्हिंग बोथ टाइम अँड रिसोर्सेस. बरोबर आहे. जर तुमचा टाइम आणि रिसोर्स दोन्ही वाचत असेल तर गोष्ट काय आहे? एफिशियंट आहे. इट इज युज्ड करेक्टली. शी इज नोन फॉर हर एफिशियंट वर्क हॅबिट्स. तिच्या वर्क हॅबिट्स कशा होत्या? एफिशियंट होत्या, कार्यक्षम होता. ऑलवेज कम्प्लिटिंग टास्क क्विकली अँड ॲक्युरेटली. भरभर आणि करेक्टली ते आपलं काम कम्प्लीट करायची. बरोबर आहे. द आउटडेटेड मशिनरी वॉज एफिशियंट. इथंच आपल्याला खटकायला पाहिजे. जर मशिनरी आउटडेटेड असेल तर ती कार्यक्षमतेने काम कसं करणार? नाही. कॉझिंग फ्रिक्वेंट डिलेज. उशीर होत होता आणि इन्क्रीज कॉस्ट. त्याची कॉस्ट पण वाढत होती. इथं तो चुकीच्या अर्थाने वापरलेला आहे. इन थर्ड सेंटेन्स इट इज युज्ड इन अ रॉंग वे. सो सी इज माय करेक्ट आन्सर. आपल्याला इनकरेक्टली कुठं वापरलेलं आहे ते शोधून काढायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ग्रेटफुल. चेक द स्पेलिंग. काय स्पेलिंग? GRATEFUL. ग्रेटफुल का मतलब होता है थैंकफुल होना. थैंकफुल होना, ग्रॅच्युटी से भरा होना, कृतज्ञता असणे एखाद्याबद्दल. शी फेल्ट ग्रेटफुल फॉर द सपोर्ट ऑफ हर फ्रेंड्स ड्युरिंग द डिफिकल्ट टाइम्स. अडचणीच्या काळात मित्रमैत्रिणींनी जी मदत केली त्याबद्दल ती थँकफुल आहे. बरोबर आहे. डिस्पाइट द काइंडनेस शोन टू हिम. त्याला सगळ्यांनी दया दाखवून सुद्धा ही रिमेन्ड ग्रेटफुल. तो त्यांच्याबरोबर ग्रेटफुल राहिला. जर दया दाखवून सुद्धा ग्रेटफुल, हे म्हणण्यामध्येच काय आहे? चूक आहे. ग्रेटफुल अँड टूक एव्हरीथिंग फॉर ग्रँटेड. टेक फॉर ग्रँटेड म्हणजे सगळ्या गोष्टी गृहीत धरणे. आहेतच, करतीलच, त्यात काय मोठं असं म्हणणे. दॅट इज अगेन्स्ट वन्स ग्रॅटिट्यूड. ग्रेटफुलनेस हा झाला नाही, त्यामुळे अर्थाच्या दृष्टीने हे चुकीचं आहे. दुसरं चुकीचं आहे. पण तिसरं पण आपण चेक करूया. ही एक्सप्रेस्ड हिज ग्रेटफुलनेस. त्याने आपला थँकफुलनेस एक्सप्रेस केला बाय रायटिंग हार्टफेल थँक्यू नोट्स टू एव्हरीवन हू हेल्प हिम. प्रत्येकासाठी त्याने थँक्यू नोट लिहिली आणि आपली कृतज्ञता व्यक्त केली. तिसरं बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे. सेकंड इज द रॉंग वन. सो बी मेरा आन्सर आहे. दुसऱ्यामध्ये त्याचा वापर काय केलेला आहे? चुकीच्या अर्थाने केलेला आहे. पुढे बघूया. शब्द आहे माझा इनोव्हेटिव्ह. इनोव्हेटिव्ह म्हणजे काय? नवीन, न्यू, मॉडर्न, नॉवेल्टी है ना. बघूया. द कंपनीज इनोव्हेटिव्ह अप्रोच. कंपनीचा अप्रोच कसा होता? इनोव्हेटिव्ह, नवीन होता. नवीन अप्रोच टू टेक्नॉलॉजी हॅज सेट इट अपार्ट फ्रॉम इट्स कॉम्पिटिटर्स. आपल्या स्पर्धकांच्या मध्ये सगळ्यांमध्ये ती कंपनी वेगळी उठून दिसत होती, कारण तिचा टेक्नॉलॉजी बद्दल इनोव्हेटिव्ह अप्रोच होता, चांगला पॉझिटिव्ह अप्रोच होता, नवीन अप्रोच होता. बरोबर आहे. हर इनोव्हेटिव्ह आयडियाज. तिच्या नवीन आयडियाज ट्रान्सफॉर्म द प्रोजेक्ट बदलून टाकलं. ब्रिंगिंग न्यू अँड क्रिएटिव्ह सोल्युशन्स टू ओल्ड प्रॉब्लेम्स. जुन्या प्रॉब्लेम्सला तिने नवीन सोल्युशन आणलं. अगदी बरोबर आहे. हिज रिलक्टन्स म्हणजे अनविलिंगनेस, इच्छा नसणे एखादी गोष्ट करायला. अनविलिंगनेस टू ट्राय न्यू मेथड्स शोड अ लॅक ऑफ इनोव्हेटिव्ह थिंकिंग. नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन मेथड ऍक्सेप्ट करायला तो नेहमीच नाखुश असायचा. अँड इट शोड अ लॅक ऑफ इनोव्हेटिव्ह थिंकिंग. त्याच्या थिंकिंग मध्ये इनोव्हेशनचा अभाव होता. बरोबर आहे. लॅक ऑफ, नीट वाचायचे वाक्य. कीपिंग द टीम स्टक इन आउटडेटेड प्रॅक्टिसेस. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याची टीम जी आहे ती आउटडेटेड प्रॅक्टिसेस मध्ये स्टक झाली. आता सगळ्याच ठिकाणी काय वापरलेलं आहे? इनोव्हेटिव्ह बरोबर अर्थाने वापरलेलं आहे. माझा आन्सर येणार नन ऑफ दिस. म्हणजे कुठेही हा चुकीच्या अर्थाने शब्द वापरलेला नाही. अँड नाऊ वी आर गोइंग टू टर्न अवर अटेन्शन टू द लास्ट क्वेश्चन फॉर टुडेज मॉक. नेक्स्ट वर्ड इज ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट म्हणजे आरपार दिसणे, पारदर्शक असणे. म्हणजे इकडून बघितलं तर तिकडे दिसायला पाहिजे, गोष्टी क्लिअर असणे. दॅट इज कॉल्ड ट्रान्सपरंट. मी वाक्य वाचणार आहे आणि याचा आन्सर तुम्ही सगळ्यांनी मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय. वाक्य वाचूया आपण मिळून. हिज सिक्रेटिव्ह बिहेवियर अँड हिडन मोटिव्स शोड दॅट ही वॉज फार फ्रॉम ट्रान्सपरंट. त्याचं सिक्रेटिव्ह बिहेवियर आणि त्याचे हिडन मोटिव्स, त्याचे जे अजेंडे होते ते सगळे कसे होते? त्याला दाखवत होते की ही इज फार फ्रॉम ट्रान्सपरंट. तो आरपार स्वभाव असणारा मनुष्य नव्हता. शी अप्रिशिएटेड हिज ट्रान्सपरंट कम्युनिकेशन. त्याचं कम्युनिकेशन ट्रान्सपरंट होतं.
विच लेफ्ट नो रूम फॉर मिसअंडरस्टँडिंग. गैरसमजाला थारच नव्हता तिथे. द कंपनीज ट्रान्सपरंट पॉलिसीज मेड इट इझी फॉर कस्टमर्स टू अंडरस्टँड देअर सर्व्हिसेस अँड फीज. कंपनीच्या पॉलिसीज इतक्या ट्रान्सपरंट होत्या की त्याच्यामुळं कस्टमरला त्यांच्या सर्व्हिसेस आणि फीज बद्दल ट्रान्सपरंट माहिती मिळायची. तर हे 3 सेंटेन्सेस आहेत, याच्यातलं तुम्हाला कोणतं इनकरेक्ट वाटतं ते ऑप्शन्स इथं आहेत खाली, मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. तर ही होती आजची मॉक द ट्रॅकची पहिली मॉक इंग्लिशची होती. रिझनिंग, क्वांट आणि करंट अफेअर्सचे पण मॉक्स तुम्हाला असे मिळत जातील. पुन्हा एकदा छोटीशी आठवण, सिद्धांत एज्युकेशन, फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, हिट द बेल आयकन सो दॅट यू गेट नोटिफाईड whenever a new lesson is there. Keep watching, keep learning, keep working hard to realize your dreams. Ciao.